नमस्कार, स्वागत आहे तुमचं. बऱ्याच वर्षांनी म्हणा किंवा बऱ्याच दिवसांनी बैलगाडी आपण बघतोय. ही दोन बैलांची जोडी आहे आणि हे दादा आता शेतात निघाले होते. इथे रस्त्यामध्ये मी त्यांना बघितलं. नेमकं बैलांची जोपासना आणि आता बैलांची संख्या कमी होते. ट्रॅक्टर ट्रेलर बैलांची जागा ट्रॅक्टरने आणि ट्रेलरने घेतलेली आहे. नांगरणी जी होते ती ट्रेलर मार्फत होते. मात्र अजून नवीन माहिती आणि काही गोष्टी त्या दादांकडून जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. नाव कसं तुमचं? शिवाजी तुकाराम घुणे. शिवाजी तुकाराम घुणे. घुणे. गाव? शेळप. शेळप. मला सांगा, आता ही तुमची बैलजोडी ना? हो, आमचीच आहे. तुमच्या मालकीची? होय. हां, साधारण काय म्हणजे बैल तुम्ही आता साधारण म्हणजे कधीपासून पाळता? ही जन्मापासून बैलच आहे. हां हां हां. तुम्ही लहान असल्यापासून पाळता? लहान असल्यापासून. वडिलोपार्जित. होय. मग आता या बैला आता सध्या बैलांची संख्या कमी होते, काय कारण असेल? बैलाची संख्या काय हे ते साहित्य आलेलं मोटर हे त्याच्यामुळे बैलांची संख्या कमी होते. बरं, मग तुमचं आता नाही, आता गावामध्ये आता तुमच्या किती बैल आहेत सध्या? तीन जोड्या आहेत. 3 जोड्या म्हणजे 3 दुणे 6. होय, 6 बैल आहेत एकूण. होय, 6 बैल आहेत. आता पूर्वी किती होते? पूर्वी भरपूर म्हणजे गावात प्रत्येकी घरपती जोडीच होती बैलांची. मग साधारण अंदाजे किती असतील? आता 200-250 बैलांची जोडी होती पहिली. 200 ते 250. 250. आता ही संख्या आली. हा, आता 1-3 वर आहेत. हे असं का झालं, काय कारण? काय मिसनी आल्यामुळे तसं व्हायला लागले. मशीनने नांगरणी करणं आणि बैलांची नांगरणी, काय फरक आहे त्यामध्ये? बैलांच्या मिसनीची नांगरणी फोडणी का नाही ते होल पडतोय लगेच. बैलांची नांगरी जसं होल पडत नाही, पाणी साठून राहतंय. हां हां, असं आहे. आणि त्याचं आध्यात्मिक कारण काय म्हणजे परंपरा? ते चिखल आहे ना तिथं बैलांचा, ती पिकं चांगली येतात. हां हां. त्याच्यामुळं दुसरं असंही म्हटलं जातं की बैलाच्या पायात लक्ष्मी असते, असंही म्हटलं जातं. होय, लक्ष्मी असते. हो हो, त्यामुळे पण बैलाची नांगरणीची महत्वाची मानली जाते. बैलांची नांगरणी महत्वाची. मशीनपेक्षा बैलांची नांगरणी चांगली. असली ना एक वेळा नांगरण, दुसऱ्या दिवशी पाणी का नाही भेगळे पडतात. आणि बैलांच्या याला चिखल असल्यामुळे एक जीव झाल्या जमिनीचा, म्हणून चिखल पडत नाही. मग हे बाकीच्यांच्या लक्षात येत नाही का तसं? काय की हा, बाकीच्यांच्या काय लक्षात येत नाही तसं? काय माहिती नाही. तुमची शेती किती आहे? शेती आमची 6 एकर आहे. 6 एकर आहे. मग तुम्ही 6 एकर या बैलांच्या माध्यमातूनच नांगरता? होय. स्वतः तुम्ही करता? होय, स्वतः आम्ही करतो. ओके ओके. तुमचं सर शिक्षण किती आलंय? शिक्षण 10वी झालंय. 10वी झालंय. आणि शेतीमध्ये सगळं माहिती आहे? शेतीमध्ये सगळं माहिती आहे. कोणती पिकं घेता? कोणती भुईमुग, नाचणा आणि एवढंच. हे आपल्या शेतीमध्ये एवढंच भेटतंय. ओके ओके. आता हे बैल सांभाळताना काय म्हणजे वेगळं काय, म्हणजे आता बाकीचे सांभाळत नाही, तुम्ही सांभाळताय, नेमकं काय म्हणजे काय कारण आहे सांभाळण्यामागं? तुम्ही निगा केली तर चांगला असतं. नाही, तुम्ही ट्रेलर घेऊ शकला असता, तुम्ही ट्रॅक्टर घेऊन नांगरणी करू शकला असता, मात्र ही अशी बैलांच्या मार्फत अशी नांगरणी का करताय? काय कारण? आम्हाला पटतंय बैलांचे, हे ट्रॅक्टरचं पटत नाही आम्हाला. हां, तुम्हाला पटत नाही तसं. ओके, म्हणजे तुम्ही परंपरागत पद्धतीनेच नांगरणी करता. आता आमची बैलगाडी आहे, सगळं आहे. ही तुमचीच बैलगाडी? आमचीच गाडी आहे. मग सध्या ही लोखंडाची बैलगाडी, म्हणजे जो पूर्वीचा छकडा होता, जो लाकडी बैलगाडी होती, आता लाकडी बैलगाडी जागा या लोखंडाने घेतलेली आहे, लोखंडी बैलगाडीने घेतलेली आहे. हा काय नांगर काय? हो, नांगर. हे आता नांगर आहे चालू आहे. हे पण काय ह्याचं वाटतं लाकडाचं आहे की? लाकडाचं आहे. आणि ते बरोबर. हो, बरं, तुम्ही छान माहिती दिली आम्हाला. आणि बैलांच्या माध्यमातून म्हणजे बैलांची नांगरणी किती महत्वाचं आहे. हो, बैलांची महत्वाची नांगरणी. हो, त्यामुळे तुम्ही सांगितलं. हो हो, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे बैलांची नांगरणी किती महत्वाची आहे. परंपरागत पद्धतीने जी शेती केली जाते ती हे दादांनी जपलेली आहे. अशा प्रकारे सर्वांनीच जपावी असं आवाहन करूया. प्रत्येकाला बैल पाळणं सध्या शक्य नाही आहे. चाऱ्याचा प्रश्न आहे, बाकी इतर गोष्टीही आहेत. मात्र त्यातूनही एक सुवर्णमध्ये साधत अजूनही त्यांनी आपल्या वडिलांची परंपरा कायम ठेवली आहे, वडिलोपार्जित परंपरा कायम ठेवली आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आपल्याबरोबर आता
शेतकरी आहेत. हां नमस्कार काका. नमस्कार. नाव कसं तुमचं? बाळासाहेब हरी केळुसकर. केळुसकर. गाव कुठलं? शेळोली. शेवली. हे तुमचं ट्रेलर आहे ना? हां, पॉवर ट्रेलर आहे. हां. मग तुमची बैलजोडी नाही? बैलजोडी नाही. बैलजोडी कसं होतं आता, बैलजोडी आता म्हणजे आता लोकांना पेंडी वैरण आणायला किंवा ह्याला आता पहिल्या की ताकद नाही लोकांना. त्यामुळे लोकांनी सगळ्या हे बैलजोड्या बंद केल्या आणि आता हे पॉवर ट्रेलरवर सगळा व्यवसाय चाललाय. बैलाचा आणि याच्यात काय फरक आहे वाटतं तुम्हाला? काय बैलांना काय बारमाही तुम्हाला लागवड द्यावं लागते. काम असलं नसलं तर त्यांना वैरण हे घालावं लागते नाही. हे कसं दारात उभा राहिलं तर याला काय आपलं काय हे नाही ना खर्च त्याचा. कामापुरता वापरला, नेऊन लावला दारात की मोकळा झाला. तर तुमच्या गावात आता बैलांची संख्या किती आहे? बैला आता आमच्या खचून 3 जोड्या आहेत बघा. पहिल्या 40 ते 50 जोड्या होता, आता 3 जोड्या. 40 ते 50 जोड्या म्हणजे किती? 5 दुने 10 म्हणजे 100. होय, 100 बैल होती. 100 बैल होती तुमच्या गावात. काही लोकांची म्हशीची अवती होती, ती सगळ्यांनी आता बंद केली. का बंद केली? अहो हेच की आता काय पैशाचं उत्पन्न म्हणजे पोरं कामाला बाहेर आहेत. आरोग्य आता घरात म्हातारी त्यांना आता वयाच्या मनाने झेपत नाही. त्यामुळे आता तिने सगळं बंद केलं शेती व्यवसाय. मग आता मुलं करत नाही शेती? मुलं आता पुण्या मुंबईत येऊन शेतीसाठी करतील. इथे मिळणार शेतीनं उत्पन्न किती आणि त्यांचा महिन्याचा पगार सगळं विकत घेतलं म्हणतात परवडते आम्हाला ते. विकत घेतलं परवडतं. खरं तुम्ही पिकवल्याशिवाय विकणार कसं? हाय ते मग आता राबतात ना शेती आमची. नाही खरं शेतकऱ्यांनी आमच्या शेती प्रत्येकाला कशी थोडी आहे शेती. ज्यांच्याकडे हाय त्याच्याकडे भरपूर आहे, नाही त्याच्याकडे काही नाही. त्यामुळे कसं झालंय, लोक आपली हाय तेवढी घरची 10 मनाचं उत्पन्न आपल्या घरच्या बेजमीपुरतं करतात लोक. वर्षाच्या आपल्याला पूर्वी एवढे धान्य करतात. तुमची मुलं काय करतात? आमचा नाही, आमचा मुलगा आता आमचा एक एक्सपायर झाला आणि एक मुलगीचं लग्न झाले. बरोबर. खरं शेतकऱ्याने पिकवल्याशिवाय विकणार काय? व्यापारी आता व्यापारी आहेत, मिळून पिकवणारे आहेत. व्यापारी पण पिकवतात? व्यापारी नाही, शेतकरी तेवढं आपल्या गरजेपुरतं ठेवतात, बाकीचं विकतात ना. असं आहे. बरोबर. ते आता बैलांची संख्या कमी झाली आणि बैलांची पण नांगरणी, बैल जोड्या वगैरे आता या पॉवर विडरने घेतल्या बघा. पॉवर विडर आणि पॉवर ट्रॅक्टर. ट्रेलर आणि ट्रॅक्टर. होय. त्यामुळे आता कसं, आणि याला बघा आता कामावर तो वापरला, निघून लावला दारात की हे झालं. जनावरांनी कायम आपली लागवड द्यायला पाहिजे, वैरण घालायला पाहिजे. बरोबर. असं झाले आता सगळे. म्हणजे तो त्रास होतो म्हणा किंवा कष्ट घ्यावे लागतात. आमच्याकडे सगळे डोंगराळ भाग असल्यामुळे का नाही, शेती हा चढ उतार असल्यामुळे ही पॉवर ट्रेलर किंवा ह्याची शेती हे होत नाही आपल्याला. आणि तुमच्या त्या राहणार कसं प्लेन राहणार असलं, ट्रॅक्टर घेऊन चाललं. त्यामुळे तिकडे शेती कशी मशिनरी मोठ्या हे असल्यामुळे आता आंध्रात म्हणा, ह्याच्यात म्हणा, ते सगळं मशिनरीवर चाललंय ना आता. आपल्याकडे डोंगर भाग असल्यामुळे एवढं हे नाही. डोंगर भाग असल्यामुळं शेती पाण्याची वावली शेती पाण्याची आता ती परवडत नाही. आता खतागणं आणि ह्या माणसांची मजुरीने हे त्याच्यानं आता शेती परवडत नाही. आता सेंद्रिय शेती का करत नाही? सेंद्रिय शेती कुठं आता काय सेंद्रिय शेती नाही शेती आपल्या कोण करत? कोण नाही करत. सेंद्रिय शेती फायद्याची आहे नाही? हाय फायदा म्हणतात, कारण कोण करते त्याला वेळेत हे करावं लागते ना सगळं सेंद्रिय. बरोबर. तुमचं वय किती? माझं आता 60 वय. 60 वय. म्हणजे तुम्ही पूर्वी काय करत होता? पूर्वी मी म्हणजे असंच शेती व्यवसायाने मी रोलर ऑपरेटर म्हणून काम करतो. तुमची शेती किती आहे? आमची नाही, एकरभर आहे. माळरान असं आहे, एकरभर आहे शेती. मग काय आहे मग शेतात? त्याच्यात काय आता गवत पड आहे, थोडं भाताला असते पावसाळ्या जीवावलं, बाकी काय नाही आमची शेती. म्हणजे आता बैलांची संख्या जशी कमी झाली, शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असं म्हणायचं आहे तुम्हाला? हो, शेती आता पोरं आता बघा आमच्या इथे वयस्कर माणसं तेवढी गावात आहेत शेती करणारी. पूर्वी म्हणजे मागची आता ही पिढी, पुढची पिढी सगळी आता बाहेरच आहे. त्यामुळे आता शेतीकडे कोणी येत नाहीत आपल्याकडे. तर शेतीसाठी दरमहा किंवा एक केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं काय आपल्याकडे काय नाही. केंद्र सरकार काय नुसतं अफवाही द्या. केंद्र सरकार जमा होत नाहीत का ते अनुदान म्हणा किंवा काही नाही अनुदान? 3 महिन्याला जमा होत नाही. काय अनुभव कसलं का आता तुमचं ते PM किसानचं किंवा याचं मोदीचे पैसे कुठे अजून ते हप्ते कुठे जमा व्हायला नाहीत. म्हणजे कधी जमा झाले? केव्हा झाला? माझं ते बंदच आहे. माझं ते हे झाल्यामुळं नाही, लोकांना बाकीच्या मिळतात मिळतात अजून. ते आता कोणाचं आल्यात कोणाचं नाही असं झाले. आणि ते 6,000 काय बघते. सरकारतर्फे चांगली मदत सुरू आहे. बरं, अनेकांना मिळाली आहे मदत. तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा. तुम्हाला इथे बँकेचं काय खात्याचं वगैरे असेल ते चौकशी करा. नावात बदल असल्यामुळे बंद झाले. तुम्हालाही मिळाली असणार. त्यामुळे बँकेत विचारा, कारण सरकार
शेतीसाठी खूप सहकार्य करते. काही नाही शेतीसाठी आता तुम्हाला असं म्हणायचं आहे, आता हे तुमचं नुकसान आता ओला दुष्काळ आता पाऊस आता 15 कंटिन्यू आहे, अजून पेरण्या करायच्या लोकांच्या घाती नाहीत रानाच नाही आता नांगरडीला. आता आमची सर्व पेरायचं आहेत, आता चालला म्हणताना घरला घेऊन निघालो. पीक विमा पण आहे ना, पीक विमा काही इकडे कोणाला ते मिळतच नाही हो. कुठं पीक विमा काय इथं आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रात काही नाही, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात पीक विमा बरेच जणांना मिळाले ना. चाललंय सगळं त्या विदर्भ आणि मराठवाड्यावर चाललंय सगळं पीक विमा हे सगळे. तुमचं मुख्यमंत्री तिकडला सगळी तिकडली जाईल. मग आता पश्चिम महाराष्ट्रात काय आहे. मग तुमचे आमदार कोण आता आंबेडकर साहेब आंबेडकर आहेत, साहेब मग त्यांना सांगितलं नाही तुम्ही? कोण सांगते कसं जाते कोणाकडे आणि पुराकडे कोण आम्ही जास्त हे करत नाही. हे आता मी सोशल मीडियावर टाकणार ना, टाका तुम्ही, त्यामुळे टाका तुम्ही. आता आम्ही खरं आहे ते बोलतोय. बरोबर. लबाड काय आता त्या लबाडी काय सांगा. नाही म्हणजे तुम्हाला खरोखर मिळत नाही काही मदत म्हणा किंवा काही नाही आम्हाला तरी. आता पण आमची शेती थोडी असल्यामुळे आम्ही दुसऱ्याची करतोय. आता गेले मागच्या वेळा बघा ह्या महापुरात आमचं गेलं, आम्ही लावलं शेती दुसऱ्याची, ते 7-12 त्यांच्या नावात गेला, ते 7-12 ते मिळणार. आम्हाला काय मिळणार सांगा भाऊ, आम्ही शेतकरी राबून मरणार. मग तुम्ही कुठे म्हणजे तुमच्या शेतीला? आमची शेती नाही हो, आमची शेती अशी तुमची शेती. मग तुमची शेती नाही तुम्हाला कसं मिळणार? शेती आहे कारण आम्ही दुसऱ्या रान करतो ना. आता हे तर रान मी दुसऱ्याच केलेलं आहे. हा, दुसऱ्याचं केलंय. त्या शेतकऱ्यांना आपल्याला मिळालं म्हटलं आम्हाला त्याचा नाही ते त्यांनाच मिळणार, द्यायला पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे. नुकसान कोणा झालं, राबणाऱ्याच झाले. मग ते तो जो कोण तुमचा शेतकरी आहे ना, तो कोण दिलेला आहे, कोण देत नाहीत, त्याने द्यायला पाहिजे तुम्हाला. नाही देत. त्यामुळे सरकारची चुकी नाही ना. सरकार चुकी करत. कुठं आता मागच्या वेळेला मिळालं किती गुंट्याला, किती 50 रुपये मिळाले. काय परवडते? 50 रुपये मिळाले गुंट्याला. होय की आता मागच्या वेळेला महापुरात 19ला गेला बा महापुरात. हा, ते ज्याच्या नाव 7-12 त्याला मिळालं, त्यानं काय राबणारला काय दिलंय? काही नाही. बरोबर, असं आहे हो सगळं. बरोबर. आता हे ट्रेलर तुम्ही आता घेऊन आता कुठे जाणार? शेतात? नाही, आता घरी नेऊन लावालोय. पावसानं काय चालत नाही. पावसात चालत नाही तर बैल चालतो. बैल चालतात, नांगड चालते. बैल चालतात. बैल चांगली की ट्रेलर चांगला? अडचणीला बैल चांगली. पण आता बैल सांभाळायला ताकद नाही लोकांच्याकडे. लोकांकडे ताकद आणायला किंवा ह्याला वजो वाढायला आता लोकांकडे ताकद. बैल पाळलं तर त्याचे कष्ट आहेत. कष्ट आहे, मेहनत आहे. त्याला लागवड आली. आता जर काम नसतं तर त्याला वैरण घाला पाहिजे का नको? घाला लागते ना. असं आहे सगळं. हे कसं आता काम नाही, दारात येऊन लावला कवाच काम. आता पावसात चालत नाही म्हणत ना तुम्ही? पावसात चालत नाही ना आता. ह्याला आता रोपच चालतंय की चिखलात. आम्हाला आता हे लोखंडी चाकं जोडली का नाही, चिखल करायला. हा बैल कोणाचा तुमच्या गावातला? आमच्याली नव्हती. कुठं आणलं? दुसऱ्या गावातला. दुसऱ्या गावात. कुठून आणला? कुठं आणला मला? कुठे नेताय? कुठे नेताय? पळवा आणलाय? स्पर्धा? स्पर्धा रे? वरती गेलं शेतात. स्पर्धा करताय? पळवा आणला. पळवायला? तुमचं गाव कुठलं साहेब? धन्यवाद, तुम्ही आमच्या बरोबर संवाद साधला. होय, थँक्यू. थँक्यू, नमस्कार.